occasion to remind us of the importance of animals in our lives. Animals are not just a part of nature. They are our friends, helpers and companions. They give us love, food, protection and also help in keeping the balance of our environment. Sadly, many animals today are suffering because of nature. Yes, the World Animal Day. World Animal Day also originated by scientologist Henry Zimmerman. He organized the first World Animal Day on March 24, 1925 at the sport place in मेरी परम शक्ति से सम्मुख हाथी शीश झुकाता, राह छोड़कर हट जाते सब जब मैं आता जाता. In the race of development, humans often forget this. Forests are being destroyed. Animals are losing their homes in various ways. Take care and protect animals because they cannot speak, but they can feel happiness and pain. Let's promise. This day was celebrated for the first time on 24 March 1925. Animals have great importance in our lives. Animals provide us several natural resources. Had already. इथे उपस्थित नंदन सर, पटवाल मॅडम, इतर शिक्षक सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते की इथे मला बोलवलं त्याबद्दल. आणि आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे, आपण इथे वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने उपस्थित आहोत. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी महत्त्व सांगितलेलं आहे वन्य प्राण्यांचं. कारण आपली ही जीवसृष्टी ही आपली परस्पर अवलंबी आहे. म्हणजे की पर्यावरणातले तुमचे वन्यजीव असतील, तुमचे पशु पक्षी वनस्पती याच्यावर आपण सगळेजण डिपेंड आहोत. आता हल्लीच्या काळात जर बघितलं तर काही गोष्टी म्हणजे पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे तर यासाठी आपण मनुष्य आपणच स्वतः जबाबदार आहोत. तर तुमच्या माध्यमातून तुम्ही एक भावी पिढी आहात, तर तुमच्याकडनं ह्या गोष्टींची अपेक्षा आहे की तुमच्याकडनं ह्या गोष्टी पटकन केल्या जातील. तर आपलं पर्यावरण जे आहे हे वाचवण्याचं काम आता सध्या तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. कारण तुम्ही उद्याची भावी पिढी आहात. अलीकडेच काही आपल्याकडे दुर्दैवाने बिबट्याच्या काही घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये छोट्या बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अलीकडे म्हणजे 1-1.5 महिन्यापूर्वीच्याच घटना आहे की आपल्या नाशिक रोड भागामध्ये. आता 15 दिवसापूर्वीची घटना आपल्या वडनेर गेटच्या भागामध्ये अगदी 2 आणि 3 वर्षाच्या बालकांवर बिबट्याने हल्ला केला आहे. दुर्दैवी घटना आहे. यासाठी आम्ही असं नाही म्हणणार की आम्ही आमची जबाबदारी, आमच्या विभागाची जबाबदारी नाही म्हणून, पण आम्हाला पण तुमची साथ हवी आहे या सगळ्यामध्ये. कारण आता अलीकडे असं झालं आहे, शहराची प्रगती म्हणजे माणूस आता शहरातही त्यांना कुठल्याही प्रकारचं आपण खेड्याकडनं म्हणतोच आहे, पण एक आदिवास जो वन्य प्राण्यांचा आदिवास आहे तो कुठेतरी नष्ट होत चालला आहे. म्हणून हे वन्य प्राणी आता शहराकडे यायला लागले ते. आणि आपल्याला असं वाटतं पण आता काही दिवसांनी किंवा भविष्यात असं ना हो की ते ह्या आदिवासाशी मॅच करून जातील. याच्यासाठी आपली पण स्वतःची काही जबाबदारी आहे. तर एक आपण आजूबाजूला बघू शकतो. पुन्हा दुसरीकडे पण जुन्नरकडे किंवा इकडे संगमनेरमध्ये तिकडे काही दुर्दैवी घटना घडल्या आहेत. तर याच्यामध्ये आपली एक जबाबदारी आहे, आमच्या विभागाची तर आहेच आहे, पण आपण पण एक करू शकतो. लहान मुलांना एकट्याने कुठे सोडू नका किंवा कुठेही असेल शेतामध्ये जे शेतकरी वगैरे कोणी आता असेल, कोणी जर शेतकऱ्यांची मुलं इथे जर असतील तर त्यांना आयडिया असेल की शेतामध्ये जाताना ग्रुपने जात जा, एकट्याने जाऊ नका. रात्रीच्या वेळेस शेतातले समजा शेतामध्ये पाणी भरण्यासाठी जावं लागतं, सोबतीला कोणी असू द्या, मोबाईलची टॉर्च चालू ठेवा, बॅटरी चालू ठेवा, फटाके वाजवत जा. आणि सगळ्यात महत्त्वाचं लहान मुलांना बिलकुलही एकट्याने सोडू नका. ही एक अगदी म्हणजे आम्ही आमची जबाबदारी करतो, पिंजरे लावणे असेल, जनजागृती असेल, ह्या गोष्टी आम्ही करतो, पण आम्हाला पण तुमचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. आणि असं नाही की म्हणजे बिबट्यांना आता ठीक आहे, बिबट्या आता म्हटलं जातं की तो हिंस्र प्राणी किंवा एक हे झालं नरभक्षक वगैरे, ठीक आहे, पण ह्या गोष्टी आता असं नाही की बिबट्याचं त्यांना एक मारून म्हणा किंवा हे, कारण सगळे हे वन्य प्राणी झाले आपल्या जीवसृष्टीचा भाग आहे. ते सगळं याच्यावर डिपेंड आहे. आपली जीवसृष्टी आहे ही सगळी एकमेकावर डिपेंड आहे ते. तर आम्ही पण आमची जबाबदारी पार पाडतोय, पण ह्याच्यामध्ये आम्हाला तुमचा पण सहभाग आवश्यक आहे. तर तुम्ही पण ही तुमच्या आजूबाजूला कोणी असतील तर त्यांना नक्की सांगत जा की कृपा करून लहान मुलांना एकट्याने सोडत जाऊ नका. आणि जिथे शेतामधले काम असेल किंवा काय असेल तर एकट्याने कोणी जाऊ नका, ग्रुपने जात. आणि तुमच्याकडनं अपेक्षा करतो की भावी पर्यावरण वाचवण्यासाठी तुमचा सहभाग खूप महत्त्वाचा असेल. धन्यवाद. माझे सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा डे जो आहे तो म्हणजे की प्राणी संरक्षण जागतिक प्राणी दिन
डायनासॉर तुम्हाला माहीत असेल, म्हणजे आपण पाहिलेला नाही पण मूवीच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे की हा डायनासॉर जो आहे अतिशय भव्य असा असणारा प्राणी की ज्याची आपण कल्पना करू शकत नाही, परंतु निसर्गाने काळाच्या ओघामध्ये त्याला या ठिकाणी नष्ट केलेला आहे. जर समजा डायनासॉर असता तर काय झालं असतं की या भूतलावरचं ही एकही जीवसृष्टी जी आहे ती अस्तित्वात राहिली नसती. परंतु निसर्गाचा असणारा जो काही समतोल, ज्याला बॅलन्स आपण म्हणतो, हा बॅलन्स ठेवण्याचं काम प्राणी संपदा जी आहे, वनसंपदा जी आहे हे करत असते. जागतिक वनीकरण जागतिक ग्लोबलायझेशन ज्याला म्हणतो आपण, त्या ग्लोबलायझेशनमुळे आणि त्याचबरोबर वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जंगलांचं आपण तोड करत आहोत, ती आपणच नष्ट करत आहोत. आणि या जंगलामध्ये आदिवास करणारे असणारे प्राणी पक्षी वगैरे जे आहेत की जे निसर्गाचा समतोल राखतात, अशा प्राण्यांची मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड झाल्यामुळे हे शहराकडे या ठिकाणी ते धावतात आपलं भक्ष्य शोधण्यासाठी आणि त्या ठिकाणी त्याला आपण बळी पडत आहोत. अर्थात त्यांची ती चूक नाही, खऱ्या अर्थाने ती आपली चूक आहे, कारण आपण मोठ्या प्रमाणामध्ये जंगल ही नष्ट केलेली आहे. प्राण्यांचं रक्षण करणं म्हणजे प्राणी पाळणे असं नाही की जसे आपण काही प्राणी आणि पक्षी आपण पाळतो, परंतु शासनाने त्याच्यावर सुद्धा निर्बंध या ठिकाणी घातलेले आहेत. त्याचबरोबर प्राण्यांची हत्या करणे हा सुद्धा कायद्याने गुन्हा या ठिकाणी ठरवलेला आहे. इव्हन तुम्ही फटके असणारी जी काही प्राणी असते ते इव्हन कुत्रे जरी असतील त्यांना जरी तुम्ही मारलं आणि प्राणी संघटनाने तुमच्या विरुद्ध तक्रार केली तरी तुम्ही त्या शिक्षेस पात्र या ठिकाणी ठरू शकता. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की जी काही प्राणी आणि जी काही पक्षी किंवा वनसंपदा जी आहे की यांच्या असणाऱ्या विविध स्वरूपाच्या असणाऱ्या दुर्मिळ स्वरूपाच्या प्रजाती ज्या आहेत त्याचं आपण या ठिकाणी संवर्धन करणं हे प्रत्येक नागरिकाचं या ठिकाणी कर्तव्य आहे. जर ह्या प्रजाती जर टिकून राहिल्या तर पुढच्या पिढीला या प्रजातींची माहिती या ठिकाणी होईल, अन्यथा माहिती होणार नाही. आणि म्हणून आपण प्राण्यांचं संरक्षण करणं ही आपली खऱ्या अर्थाने नैतिक जबाबदारी या ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्राणी संवर्धन जे आहे हे केवळ फक्त आपल्या एकट्याचं किंवा शालेय स्तरावरच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण हे करणं नाही, तर आपण आजूबाजूच्या परिसरातील असणाऱ्या आपल्या स्नेहांना, आपल्या मित्रांना, मैत्रिणींना या ठिकाणी प्राण्यांचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. त्यांचं संवर्धन करणं किती अगत्याचं किंवा किती महत्त्वाचं आहे हे आपण समजून सांगितलं पाहिजे. थँक्यू. Deshmukh ma'am from Forest Office, our supervisor Tribhuvan sir, class teacher Patal ma'am and Karuna ma'am, all my dear students, 5th ABC and 6th, 7th classes. Today we are gathered here for celebration of World Animal Day. Why? Government means global need to celebrate this day. Why? Because in our atmosphere numbers of animals are decreases, not increases. Only number of, that is a dictate you. Yes. Number of that animal only increases, but others animals decreases. That's why need to care of that animals also. In our area, when you wander here and there, that time if you see any dog who is slept, what are you doing there? What you will do there? Huh? Yes? Find any stone, take the stone and throw at that dog. What he did you? Nothing. But you doing something
You tease them, then he anger, and then what happened? They run away behind you, and you also run from that place. Second thing, शान, जानवर है देश की शान, हमें होना चाहिए उन पर मान। करें प्रण अब जीवों को रक्षित, होगी तभी धरती सुरक्षित, होगी धरती तभी सुरक्षित। Respected dais, today's guest, Sonali Deshmukh ma'am, principal sir, supervisor sir, DAS teachers, and all my dear friends. I am standing before you to propose a vote of thanks on behalf of this occasion. Today, we have celebrated World Animal Day in the class. Students, 5th A, B, C, you all 3 classes witnessed this program. Now let's take a joint venture to protect the animal in our surrounding. You can see many animals in front of you. Cow, animal like cats, dogs. Let's help them and take care of them. I would like to thank our principal sir for giving this opportunity to celebrate this day. My sincere thanks goes to all my JDCN team, my dear students, all the program members, those who have given the speeches, poems, and my anchors, Kanishka and Kushi. My sincere thanks also goes to all the teaching and non-teaching staff for this occasion. Thank you so much. All participants will come here for the photograph. Who are going to give the slogans, they will come forward. Come fast. जंगल में ना आग, जीवों के लिए प्यार जगाओ, जंगल में ना आग लगाओ। जानवरों पर अत्याचार करो बंद, जानवरों पर अत्याचार करो बंद, इनके शिकार पर भी लगाओ प्रतिबंध। जीव जंतुओं की जब करोगे रक्षा, जीव जंतुओं की जब करोगे रक्षा, तभी होगी देश की सुरक्षा। धन्यवाद। मत काटो जंगलों को, इन्हें रहने का स्थान दो, इनमें चलती है सांसें, इन्हें भी सम्मान दो। जीवों की है रक्षा, देश की है रक्षा। घायल पशुओं की जान बचाओ, घायल पशुओं की जान बचाओ, मत बनो उनके लिए जानलेवा, मत बनो उनके लिए जानलेवा। हमने अब ये ठाना है कि हमने अब ये ठाना है, जीवों को बचाना है, जीवों को बचाना है। थैंक यू।